वर्षापासून महाराष्ट्रात काहीच सुरक्षित नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे जर अंदाधुंद गोळीबार होत असेल, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असं म्हणतात. तिथे मुख्यमंत्र्यांचे बाळराजे हे खासदार आहेत. तिथे पोलीस स्टेशनमध्ये हा काल जो चित्र पाहिला या देशामध्ये, ते चित्र फक्त इथे नाही पाहिलं, ते संपूर्ण देशात पाहिलं. कदाचित या देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनीही पाहिला की त्यांनी निर्माण केलेलं एक राज्य खोक्यांचं, तिथे नक्की काय चाललं. मला वाटतं जर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला. भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यावर गोळीबार झाला. ते महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहे. त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये कशा प्रकारे गँगवॉर सुरू आहे. हे गँगवॉर काय महाराष्ट्राच्या किंवा सामाजिक प्रश्नासाठी नाही, तर खंडणी, जमिनीचे व्यवहार, लूटमार, त्याचा हिस्सा कसा मिळावा यासाठी ही गँगवॉर सुरू आहे. त्यातून जनतेला काय मिळते ते काय. मला असं वाटतं की लोकांनी हे सगळं पाहिलेलं आहे. विशेषतः डोंबिवली, कल्याण, ठाणे जिल्हा संपूर्ण, आणि उद्याच्या निवडणुकीत जर त्यांनी हिमतीने घेतल्या तर त्याची किंमत त्यांना नक्की चुकवावी लागेल. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राष्ट्रीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला